नमस्ते. आज आपण उरलेली साडी होती ना, आपण परवा साडी शिवली शाही मस्तानी, त्यातून उरलेला कपडा होता, त्या कपड्यापासून तिच्या छोट्या बहिणीसाठी एक फ्रॉक शिवणार आहोत. तर त्यासाठी उरलेला कपडा आहे, तर पाहू शकता. तर मी तुकडे तुकडे जोडून हा जो फ्रॉक तयार केलेला आहे तो कसा केला तयार ते पाहूया थोडक्यात. तर वरचा कपडा आहे तो ब्ल्यू कलरचा कपडा मी ब्लाऊजसाठी आणलेला, तो शिल्लक राहिलेला आहे. तर पाहू शकता त्याची उंची घेतलेली आहे 9.5 किंवा 10 इंच घ्यायची, कारण ती 4 ते 5 वर्षाची आहे. त्याचं बरोबर जे काय आपलं चेस्टचं माप आहे ते टाकून घ्यायचं 5. त्यानंतर पुढे 2 इंच मार्जिन टाकायचं आणि मुंड्याचा आकार देऊन टाकायचा आणि वरती शोल्डर आपलं 4-4.5 इंच द्यायचं, तेवढंच मुंड्याचा आकार द्यायचा. त्याचबरोबर गळा कटिंग करून घ्यायचा. गळ्याची रुंदी आपली 1.5 इंच ठेवायची आहे. त्याचबरोबर मुंड्याच्या इथे अर्धा ते पाऊण इंच मार्जिन ठेवून गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर पुढचा मागचा भाग सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचा. त्यानंतर वरचा भाग, त्यानंतर स्कर्टसाठी खाली भाग असतो ना, तर तिथे मी साडीचा कपडा यूज केलेला आहे. तर त्याची उंची आहे ना ती 24 इंच घेतलेली, रुंदी आहे ती 28 इंच घेतलेली आहे आणि उंची आहे ना ती 14 इंच घेतलेली आहे. त्याच कलरचं अस्तर आहे, तर अस्तर नेहमी 2 इंच कमी ठेवायचं आतल्या बाजूला असताना, तर आतल्या साईडला असल्यामुळे 2 इंच कमी ठेवायचं. तर अस्तर उंचीला 12 इंच आहे आणि रुंदीला 1 मीटर घेतलेलं होतं, तेवढं सगळंच वापरून टाकलं मी. तर पहा, या पद्धतीने अस्तरला सुद्धा आतमध्ये छोट्या छोट्या प्लेट्स तयार केलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्लेट्स तयार करू शकता. आणि हे अंतर किती ठेवायचं, तर आपलं जे वरचा म्हणजे वरती आपला जो भाग येणार आहे ना, तर ते कमरेपर्यंत येणार आहे ना फिटिंगचं माप, तर तेवढं माप ह्याच्यात ठेवायचं आहे. त्यानंतर जे तुकडे होते ना कपड्यापासून साडीचे उरलेले, ते जोडून ते बॅक साईडला घेतले आणि फ्रंट साईडला पूर्ण म्हणजे व्यवस्थित असा कपडा होता तो जोडून घेतलेला आहे. तर ते अस्तरला जोडायचं आहे. अस्तर ह्याला सुद्धा छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या आणि अस्तर आणि साडीचा कपडा जॉईंट करून घ्यायचा आहे आपल्याला सुरुवातीला. तर सुरुवातीला मी छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घेतल्या अस्तरला, तो सुद्धा कपडा जोडून घेतला आणि त्यानंतर वरच्या बाजूचा जो ब्ल्यू कलरचा ब्लाऊजसारखा जो कपडा आहे ना, तो वरच्या साईडला जोडायचा आहे फ्रॉकला आपल्या. तर पाहू शकता. तर माप कसं टाकायचं तुमच्या लक्षात आलं असेल. कमरेचा भाग जेवढा आहे ना तेवढाच अस्तरचा आणि जो काही साडीचा कपडा आहे तेवढा ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची आपल्याला. पाहू शकता अस्तर थोडंसं 1-2 इंच वरती ठेवलेलं आहे. तर दोन्ही भाग आपण तयार करून घेतले आणि खालच्या साईडला पिको करू शकता तुम्ही किंवा टीप मारू शकता सरळ. तर मी सरळ टीप मारून घेणार आहे. तर 1/2 इंच फोल्ड केलं आणि पुन्हा फोल्ड करून अशी छान अशी टीप मारून घेतलेली आहे, म्हणजे लवकर खराब होणार नाही आपले जे काही फ्रॉक आहेत तर ते. तर तुम्हाला पिको करायचं असेल तर पिकोसुद्धा तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. तर पहा, या पद्धतीने मी दोन्ही साईडला, पुढचा आणि मागचा भाग दोन्ही साईडला टिपा मारून घेतलेला आहे. तर आता वरचा भाग जोडायचा आपल्याला. तर अस्तरवरती कटिंग गळा केलेला आहे, तर तो आपल्याला ब्लाऊजचा कपडा आहे ना त्याच्यावरती ठेवून जसं आहे तसं टीप मारून घ्यायची आणि पलटी करून, जसं आपण ब्लाऊजचा गळा कसा पाठीमागचा पलटी करत असतो सेम त्याच पद्धतीने पलटी करायचं. म्हणजे याला पुढच्या साईडला पायपिंग किंवा गोट पट्टी तयार करायची गरज लागत नाही. या पद्धतीने तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याचा गोल, त्रिकोण, चौकोन जो काय आवडतो तो गळ्याचा आकार द्यायचा आणि त्या पद्धतीने गळा कटिंग करून आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. पुन्हा एक टीप मारून घ्यायची. तर बघा, या पद्धतीने मी केलेली आहे टीप मारून. त्यानंतर मुंड्याच्या बाजूला सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण कमरेपर्यंत टीप मारून घ्यायची. त्यानंतर आपल्याला एक टक्स द्यावा लागतो. मुलींचा फ्रॉक असेल ना त्याला एक टक्स दिला तरच तो छान असा बसला जातो, नाहीतर मग असं लूज एकदम ढगळ दिसतो तर छान दिसणार नाही अजिबात. त्यासाठी पुढचा भाग जोडून घेतला, त्यानंतर मागचा भागसुद्धा सेम त्याच पद्धतीने मी जोडून घेणार आहे. अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा आहे तो पलटी करून म्हणजे जोडून घेणार आणि बघा गळा पलटी करून घेऊन त्याच्यावरती पुन्हा टीप मारलेली आहे. तर इथे तुम्हाला हुक लावायचं असेल किंवा बटन लावायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने मार्जिन ठेवा. तर मी इथे डायरेक्टच म्हणजे वरून घालण्यासाठी हा फ्रॉक केलेला आहे. तर म्हणजे गळा थोडा मोठा ठेवलेला आहे त्याच्यामुळे मी काय आता सध्या तर लावलेलं नाही. तर पाहू शकता या पद्धतीने मागच्या साईडला सुद्धा 2 टक्स देऊन घ्यायचे आहेत. आता पहा, जो काही फ्रॉकचा खालचा जो भाग आहे तो आणि वरचा जो ब्लाऊजचा जो जोडलेला भाग आहे ना ब्लाऊजचा तो आपल्याला जो काही घेरा आहे फ्रॉकचा त्या घेऱ्याला जोडून घ्यायचा. तर तो म्हणजे मध्यभागापासून सुरुवात करायची असेल तर म्हणजे कमी जास्त पडणार नाही यासाठी
बघा या पद्धतीने. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर मध्यभागापासूनच सुरुवात करा, कमी जास्त होणार नाही. आणि कुठे जर कमी जास्त, आता समजा बघा खालच्या बाजूला थोडीशी माझं फ्रॉकचा खालचा जो कपडा आहे तो जरा एक्स्ट्रा झाला आहे, तर तिथे एक प्लेट टाकून दिली मी थोडीशी. तर पहा मध्यभागात दिल्यामुळे आपल्याला व्यवस्थित असा कमी जास्त होणार नाही, परफेक्ट असं आपलं स्टिचिंग तयार होणार आहे. तर पाहू शकता या पद्धतीने. इकडच्या साईडला सुद्धा मला कपडा जास्त झालेला तर मी एक प्लेट्स टाकून घेतलेले आहे. या पद्धतीने आपण पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट वरच्या म्हणजे ब्लाऊजचा जो कपडा आहे आणि साडीचा कपडा आहे त्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आणि छान असा फ्रॉक तयार आपण करून घेणार आहोत. तर या पद्धतीने मी दोन्ही पार्ट तयार करून घेते आणि त्यानंतर आपल्याला स्लीव तयार करायची. तर स्लीव मला फुगाबाहीची करायची, तर लहान मुलींना शक्यतो फुगाबाही सुंदर दिसत असते. तर पहा मी 2 टिपा मारून घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. त्यानंतर वरच्या साईडला सुद्धा तुम्हाला दाबटीप मारायची असेल तर तुम्ही मारू शकता, मी का मारलेली नाही. तर त्यानंतर आपल्याला बाही जोडायची आहे. तर पहा सुरुवातीला शोल्डर जोडून घेऊया आपण. शोल्डर जोडून घेतल्यानंतर आपल्याला बाही तयार करून बाही जोडायची आहे. तर शोल्डर जोडून घेतलेला आहे आपण, पाहू शकता. आता बाही करते मी. बाही 2 किंवा 2.5 इंचाची लहान मुलींसाठी परफेक्ट होते, कारण 4 ते 5 वर्षाची मुलगी असल्यामुळे खूप मोठी बाही नाही, छोटीशीच बाही करणार आहे. तर या पद्धतीने मी 4 ते 5 प्लेट्स दिलेले आहेत आणि या पद्धतीने बाही तयार करून घेतलेली आहे. आणि बाही आता अटॅच करून दाखवते तुम्हाला. तर या पद्धतीने मी बाही सुरुवातीला बघू शकता तुम्ही मी फ्रॉक कसा म्हणजे शिवलेला आहे. तर सर्वात शेवटी आपल्याला बाही जोडायची आहे. तर पहा या पद्धतीने दोन्ही साईडला बाही जोडून घेणार आणि फिटिंगचं जे काय माप आहे आपल्याला ते टाकून आपल्याला फिटिंग करायचं आहे. तर आता वरचा ब्लाऊजचा कपडा आहे तर आपला निळा कपडा आहे आणि खाली पिवळा कपडा आहे, बरोबर. तर फिटिंग करताना निळ्या कपड्यापर्यंतच करायचं आणि तिथून खाली पिवळा म्हणजे धागा चेंज करावा लागणार आहे आपल्याला. तर मी तिथपर्यंतच फिटिंग करून दाखवते तुम्हाला. जे काय मार्जिन आपण टाकलेलं आहे एक्स्ट्रा 1.5-2 इंच तेवढं ठेवायचं आणि फिटिंगची एक टीप मारून घ्यायची आपण. पाहू शकता फ्रॉक जास्त टाईटसुद्धा नसावा, कारण लहान मुली असतात ना त्यांना जास्त टाईट घालण्याची सवय नसते, त्यामुळे थोडंसं लूजच असलेला बरा असतो. तर पाहू शकता तिथंपर्यंतच फिटिंग केलं आणि दोन्ही साईडला फिटिंग केल्यानंतर मला कमरेच्या इथे जे काही नॉड असतात ना मुलींना, लहान मुलींना बंद लावतात ना ते नॉड, ते लावून घ्यायचे. तर ते तयार करून घेणार आणि त्यानंतरच आता बघा मला ही लेस भेटली, म्हणजे मी छान अशी लेस आणली मार्केटमधून. तर ही सुंदर म्हणजे मॅचिंग होणारी होती, म्हणून म्हटलं चला थोडंसं नवीन लुक येण्यासाठी ही लेस लावूया. तर जी काय नॉड आहे ना ती लावायच्या अगोदर पुढच्या कमरेच्या इथे जो काय पार्ट आहे ना आपला, बघू शकता वरचा ब्लाऊज पीस आणि खाली साडीचा कपडा आहे त्याच्या मधोमध लावून घेतला ती लेस. तर खूप सुंदर लुक आला आपल्या म्हणजे फ्रॉकला. त्यानंतर आता अजून उरलेली म्हणजे 2 मीटर लेस मी आणलेली, तर म्हटलं जेवढी उरते आणि उरलेली बघूया आपण जेवढी ॲडजस्ट होईल तेवढी बसवायची. तर हाताला सुद्धा बसवून घेतली तर अजून सुंदर वाटायला लागलं. आणि आता खालचा जो घेरा आहे ना जो बघू शकता तुम्हाला दाखवते, तर त्या घेऱ्याला सुद्धा मी लावून घेणार आहे. तर सुरुवातीला जे काही बंद आपल्याला म्हणजे नाही का कमरेला बसवायचे आहेत ना ते बसवून घेऊया. तर ते फिटिंग करायच्या अगोदरच म्हणजे फिटिंगची टिप केल्यानंतर ते बसवता येत नाहीत आपल्याला, त्यामुळे फिटिंग करायच्या वेळेलाच आपल्याला बंद ते आतमध्ये घालायचे असतात आणि टिप मारायची असते. तर तुम्हाला दाखवते मी या पद्धतीने बघा, कारण ते बंद नंतर आपण बसवू शकत नाही. तर ती वरची टिप आहे ना ब्ल्यू कलरची, त्यानंतर आपल्याला पिवळा कलरचा धागा चेंज करून आपण तिथे तो बंद लावून घेणार आहोत या पद्धतीने. आणि मग नंतर पूर्ण खालीपर्यंत टिप मारून घ्यायची दोन्ही साईडला. अस्तरचे 2 कपडे आणि साडीचा जो कपडा आहे ना ते 2 कपडे पकडायचे आणि त्याला छान अशी टिप मारून घ्यायची. आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला जो काय पूर्ण राऊंड आहे आपल्या फ्रॉकचा त्या पूर्ण राऊंडला छान अशी लेस लावून घ्यायची आपल्याला, कारण लेस खूप सुंदर अशी फ्रीलवाली होती ना, तर त्यामुळं अजून सुंदर लुक आला असतं आपल्या फ्रॉकला. म्हणून मी 2 मीटर लेस आणली मार्केटमधून आणि छान असा आपला फ्रॉक तयार केलेला आहे. तर तुम्हाला कसे वाटला हा फ्रॉक हे कमेंट करून नक्की सांगा मला. तर पहा या पद्धतीने दोन्ही साईडला बंद लावले, कारण लहान मुलींचं कसं असतं कमी जास्त होऊ शकतं ना माप, त्यामुळे बंद बांधले म्हणजे पाठीमागे जे लावले ना तर थोडंसं कमरेमध्ये फिट होतं. त्यासाठी फ्रॉकला नक्कीच जे काही नॉड असतात ना ते लावले पाहिजेत. तर पहा या पद्धतीने नॉड लावून घेतले मी. त्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर सर्व फिटिंग मी केलेलं आहे, फिटिंगचं मापसुद्धा टाकलेलं आहे. तर पाहू शकता तुम्हाला
मी उलटं करून दाखवते. बघा छान असं नळ तयार केले. तर तुम्ही रेडीमेड नळ भेटते ना, ते सुद्धा लावू शकता. त्याचबरोबर पुढे अजून सुंदर तुम्हाला काय फूल वगैरे तयार करायचं असेल कपड्यापासून ते लावू शकता. तर मी काय जास्त नाही केलेलं, कारण मला ह्या लेसमुळंच माझा फ्रॉक अजून सुंदर झाला तयार. त्यामुळे मला जास्त काय करायची एवढी गरज वाटली नाही आणि तेवढा वेळ पण पुरेसा नव्हता आणि कापड पण शिल्लक राहिला नाही जास्त. त्याच्यामुळं मी त्यानंतर काही तयार केलेलं नाही. पाहू शकता या पद्धतीने सुंदर अशी लेस लावून घेतलेली आहे. तर या पद्धतीने लेस लावून घेतलेली आहे मी. तर बरोबर परफेक्ट अशी 2 मीटर लेस आपल्या या फ्रॉकला लागलेली आहे आणि लेसमुळं खूप सुंदर असा लुक आला आहे आपल्या फ्रॉकला. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करायला काही हरकत नाही आणि असे छान छान नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते. तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हा फ्रॉक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.